इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ 6वा भूमी उपयोजन स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा. अ. खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. उत्तर अयोग्य. दुरुस्ती, खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे. आ. केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. उत्तर अयोग्य. दुरुस्ती, केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने, बँका व कार्यालये असतात. ई. नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते. योग्य. ई. ग्रामसेवक 7/12चा उतारा देतो. अयोग्य. दुरुस्ती, तलाठी 7/12चा उतारा देतो. उ. ग्रामीण भाग प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते. अयोग्य. दुरुस्ती, ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला कमी जमीन असते. उ. उतारा क्रमांक 7 हे अधिकार पत्रक आहे. योग्य. ए. उतारा क्रमांक 12 हे फेरफार पत्रक आहे. अयोग्य. दुरुस्ती, उतारा क्रमांक 12 हे पिकांची नोंद असलेले पत्रक आहे. प्रश्न दुसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा. अ. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. उत्तर नागरी भागात लोकसंख्या जास्त असते. लोकांच्या शिक्षण, आरोग्य व सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शाळा, रुग्णालये, पोलीस स्टेशन इत्यादी सुविधा आवश्यक असतात. वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक सेवा महत्त्वाच्या ठरतात. आ. शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते. उत्तर जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट होण्यासाठी नोंद आवश्यक असते. मालमत्तेचे क्षेत्रफळ व कर व इतर हक्क यांची माहिती मिळते. जमीन व्यवहार व प्रशासन सुलभ करण्यासाठी नोंद ठेवली जाते. ई. भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. उत्तर भूमीचा वापर प्रदेशाच्या आर्थिक विकासाचे दर्शन घडवतो. उद्योग, वाहतूक, निवासी व व्यावसायिक क्षेत्रांचे प्रमाण विकासाची पातळी दर्शवते. शेतीप्रधान भाग विकसनशील तर उद्योग व सेवा क्षेत्र विकसित प्रदेश दर्शवतात. प्रश्न तिसरा आहे, उत्तरे लिहा. अ. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते. उत्तर ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असतो. ग्रामीण भागात सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. शेतीवर आधारित दुग्ध व्यवसाय, पशुपालन यासारखे पूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. त्यामुळे ग्रामीण भूमी उपयोजनात शेतीला सर्वाधिक महत्त्व असते. आ. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. उत्तर हवामान, मृदा उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, सरकारी धोरण, व्यापार व लोकसंख्या. ई. ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक. उत्तर ग्रामीण भूमी उपयोजन शेती हा प्रमुख व्यवसाय असतो, तर नागरी भूमी उपयोजनात उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्र महत्त्वाचे असतात. ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये शेतजमीन, वनक्षेत्र व गायरान असते, तर नागरी भूमी उपयोजनात निवासी, व्यावसायिक व वाहतूक क्षेत्र जास्त असते. ग्रामीण भूमी उपयोजन लोकसंख्या विरळ असते, तर नागरी भूमी उपयोजनात लोकसंख्या दाट असते. ग्रामीण भूमी उपयोजन जमिनीची उपलब्धता जास्त असते, तर नागरी भूमी उपयोजनामध्ये जमीन मर्यादित असते. ग्रामीण भूमी उपयोजनात निवासी क्षेत्र कमी विस्ताराचे असते, तर नागरी भूमी उपयोजनात निवासी क्षेत्राचा विस्तार हा जास्त असतो. ई. 7/12 उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक. उत्तर 7/12 उतारा शेत जमिनीची नोंद यात असते, तर मिळकत पत्रिकामध्ये बिगर शेत जमिनीची नोंद असते. 7/12 उतारा महसूल विभागाकडून दिला जातो, तर मिळकत पत्रिका ही नगर भूमापन विभागाकडून दिली जाते. 7/12 उतारा गाव नमुना 7/12 वर आधारित असतो, तर मिळकत पत्रिका सिटी सर्वे नोंदीवर
आधारित असते. 7-12 उतारा मालकी हक्क, पिके व कर्जाची माहिती मिळते, तर मिळकत पत्रिकेत मालमत्तेचे क्षेत्रफळ व कराची माहिती मिळते. 7-12 उतारा ग्रामीण भागातील जमिनीसाठी वापरला जातो, तर मिळकत पत्रिका नागरी भागातील मालमत्तेसाठी वापरली जाते.